हॅलो एव्हरीवन. मी अद्विक साळुंखेची मदर आहे. सो अद्विक माझं सेकंड चाइल्ड आहे. फर्स्ट चाइल्ड माझी अनन्या होती, ती पण ह्याच स्कूलमध्ये होती. सो अमंग दिस एरिया दिस इज द बेस्ट स्कूल. द वे ऑफ एज्युकेशन, सिलॅबस आणि जे काही पण नवीन ॲक्टिव्हिटीज होतात, मुलांना एन्करेज केलं जातं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायसाठी. सो दिस इज रिअली नाईस कम्पेअर टू दी अदर स्कूल्स. सो माझ्या मुलाला स्टार्टिंगमध्ये थोडासा शाय होता, तो सगळ्यांमध्ये मिक्सअप नव्हता होत. सो इथं आल्यापासून जेव्हापासून बाकी फ्रेंड्ससोबत, मुलांसोबत, टीचर्ससोबत मिक्सअप होऊन एनर्जेटिकली सगळ्यांसोबत आता बोलायला लागलं आहे, मिक्सअप व्हायला लागलं आहे. आणि आय हॅव सीन गुड प्रोग्रेस इन हिज अकॅडमिक ऑल्सो. खूप लवकर ग्रास्प करायला लागलं आहे ते जे पण शिकवलं जातं स्कूलमध्ये ते पण. अँड या व्हेरी गुड स्कूल. थँक्यू. मुलीचं नाव अनुश्री अतुल नावडकर आहे. आम्ही ती मुलगी 3 वर्ष झालं ह्या स्कूलमध्ये आहे. ह्या स्कूलचा फीडबॅक खूप छान आहे. ह्यातले स्कूल स्टाफ खूप सुंदर आहे. माझ्या मुलीच्यात खूप ग्रोथ निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं खूप सुंदर आहे. तुम्ही पण इथं या आणि आपल्या मुलांना घडवा. माझा मुलगा आर्यनचे पाटील, त्याला आता 2 वर्ष झाली. नर्सरी नंतर LKG, तो आता UKGमध्ये जाणार आहे. आणि शाळेच्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे खूपच स्टाफ वगैरे खूप चांगला आहे आणि मुलांमध्ये पण चांगली ग्रोथ होत आहे. आणि माझा मुलगा पण घरी खूप अभ्यास करतो आणि म्हणजे खूप त्याच्या वयाच्या प्रमाणे तो खूप हुशार झाला आहे तसा. बाकी शाळेच्या बाबतीत तर 1 नंबर आहे. म्हणजे स्टाफ म्हणा किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या पद्धतीत चांगली शाळा. म्हणजे मुझे आपके स्कूल के बारे में बात करके बहुत अच्छा लग रहा है. यहाँ के टीचर सब है सो दयालु है और मेरे बच्चे को ऐसे प्रगति इच्छा पढ़ाई में और गतिविधि में ऐसो ज़्यादा अच्छा परफॉर्मेंस मिला है. यहाँ के टीचर सब अच्छे हैं. माझ्या मुलीचं नाव आर्या काशीनाथ हिंगे आहे. ती तर नर्सरीपासून ॲडमिशनला होती आणि फर्स्ट इयरपासूनच ती खूप छान म्हणजे हे झाली तिथं शाळेमध्ये. काही काही लेकरं फर्स्ट डेलाच रडतात, पण ही फर्स्ट डेला रडली नाही, काही नाही. शाळेचं माहोल बघितली आणि तिथूनच तिनं सुरुवात झाली की बाबा हा तिथं काहीतरी नवीन आहे वगैरे. आम्ही पण शॉक झालो. फर्स्ट डेला खूप लेकरं रडत होते, पण ही ती रडली नाही शाळेला बघून. आणि नंतर थोडंसं रूल झाली तर सोशलाईज झाली. तिचा एक प्रॉब्लेम होता की ती सोशलाईज होत नव्हती, पण नंतर जसं शाळेत यायला लागली तेव्हापासून ती सोशलाईज होत गेली. टीचर्स वगैरे तिला थोडं एन्करेज करत होतं. ती जरा ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये कमी होती, तर त्यावेळेस सेकंड इयरला जेव्हा गेली तिने त्यावेळेस टीचर्सने तिला एन्करेज केलं आणि ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये तिनं छान काम केलं. म्हणजे खुशी होती की तिचं जे एज्युकेशन झाले ना ते चांगल्या शाळेत झाले. ते जे गोष्टी आम्ही नाही करू शकत घरी. खूप पॅरेंट्स काय विचार करते की कशाला टाकायचं, आपण शिकून घेऊ. पण काय होतं, आम्हाला पण टाईम नसतो आणि स्टुडंटचं जे शाळेत एन्व्हायरमेंट भेटतं ना ते घरी नाही भेटत. आणि लिटिल रूट्स आम्ही मागच्या 3 वर्षापासून बघताय ना की एन्व्हायरमेंट चांगले आणि बाकी गोष्टी जे स्टुडंटला हवे असते ते करून घेते टीचर. आणि आम्ही काही परेशानी प्रॉब्लेम आले तरी टीचर सॉल्व करते. हेल्पफुल टीचर आहे, त्याच्यामुळे काही इश्यू आहे. आणि सिलेबस पण चांगले आहे, जसं इन फ्युचर त्यांना यूजफुल होईल असं त्यासाठी शाळा चांगली आहे.